आज आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे विमान या ठिकाणी क्रॅश झाले होते ते आपण या ठिकाणी पाहू शकताय। याच ठिकाणी विमान या ठिकाणी क्रॅश झालेलं होतं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं पूर्ण असा पोलीस बंदोबस्त आहे आणि अतिशय महाराष्ट्राला हादरवणारी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। आपण पाहू शकताय या ठिकाणी कशा पद्धतीने प्लेन क्रॅश झालेला आहे। सकाळी नमस्कार, आज आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहोत। ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेचे प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपण एकंदरीत त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू की हा अपघात या ठिकाणी कशा पद्धतीने झालेला आहे। दादा नमस्कार। नमस्ते। सकाळी किती वाजता अपघात झाला आणि सकाळी कॉल आला म्हणजे कॉल आला एक निंबाळकर त्यांच्याच कंपनी जॉबला आहे, कॉफी देतात दादांचीच कंपनी। ते स्वतः म्हटलं तुमच्या घराच्या शेजारीच एक विमान पडलेलं आहे, त्यात दादा पण आहेत म्हणून मग तिथे जाऊन एकदा चेक करतो। मी फास्ट आलो, घरातून फास्ट आल्यानंतर मी ते याच्या अगोदर 3 गोड्या काढलेल्या होत्या, 3 गोड्या त्यात राहिल्या होत्या। मग आल्यानंतर मी 3 गोड्या काढण्यासाठी मदत केली आणि अग्निशमन दलाची गाडी उडी होती पाणी मारण्यासाठी आणि इथल्या लोकांनी एवढं सांगितलं पहिली जी बॉडी काढली सगळ्यात पहिली प्रथम बॉडी काढली ती दादांची बॉडी काढली होती। त्यांनी दादांची बॉडी फक्त घड्याळावरून ओळखली की दादांची बॉडी होती म्हणून। त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर जे अग्निशामक असेल पोलीस दल असेल यांची या ठिकाणी मदत भेटली का? हा, भरपूर त्यांनी पण मदत केली। स्वतः पोलीस वगैरे पोलीस कॉन्स्टेबल सगळं ते अग्निदल सगळे आत उतरले होते तिथं। मी पण स्वतः उतरलो होतो। म्हणजे असं नाही की हेच गेले पाहिजे ते गेले नाही, आम्ही पण दादांचेच कार्यकर्ते आहेत जवळचे आणि एकदम दादांचा हात आमच्यावर सगळ्या अख्ख्या बारामती शेजारच्या आसपास खेडेगाव तालुका प्रत्येकांच्या अंगावर दादांचा हात आहे। त्यांच्यामुळे MIDC त्यांच्यामुळे भरपूर लोकांना रोजगार मिळाला आहे। म्हणजे प्रत्येकांची घरं चालतात तर भरपूर लोकांची घरं दादांमुळे चालतात। साधारणतः किती वाजता अपघात झाला? अपघात झाल्याचा तो अंदाज नाही सांगू शकत, कारण मी आतापर्यंत इथंच आहे। अपघात झाल्यापासून सकाळपासून मी इथंच आहे। म्हणजे दिवस पण उगवला नव्हता, तेव्हा दिवस उगवला होता, थोडस हे उजडलं होतं, म्हणजे मी तेव्हापासून इथंच आहे। धन्यवाद। आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी प्रत्यक्षदर्शी होते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जे प्लेन आहे पूर्णपणे या ठिकाणी क्रॅश झालेला आहे आणि या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे विमान अपघातग्रस्त झालेला आहे त्या ठिकाणची दृश्य आहेत, पाहू शकता आपण। या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा या ठिकाणी अपघात झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय। चला खाली, वर काही नाही, चला खाली। आपण या ठिकाणी लाईव्ह दृश्य पाहू शकताय। अहो बाकीचे बी आहेत, अहो बाकीचे बी आहेत, ठेव का ढकलून सगळे। या ठिकाणी जर पाहिलं नमस्कार, या ठिकाणी काही नागरिक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। दादा एकंदरीत या घटनाक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्या। या घटनाक्रमाबद्दल माहिती द्यायचा सर असा विषय, जे मुंडे साहेबांचं झालं तेच आमच्या दादांचं झालं। त्याच्याबद्दल CBI ची चौकशी किंवा सर्वसामान्यांचं जगणं खूप अवघड झालेलं आहे। अशा पद्धतीने जर माणूस जात असेल किंवा अशा प्रकारे अपघात होत असतील तर सर्वसामान्य जगणार कसा, हा सर्वसामान्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि आमच्या पश्चिम पट्ट्यातले आमचे वाघ आदरणीय अजितदादा पवार हे आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि त्यांचा हा अपघात नसून हा घातपात आहे। त्याची CBI मार्फत चौकशी व्हावा एवढी मी विनंती करतो तुम्हाला।
आपण जे घातपाताच्या संदर्भात बोलले कशावरून समजू शकतो आपण या हा, मग आता पट्टी बी 2 200 मीटर 2 फुटावरती इकडे लँडिंग होतं, इकडे पडतं. म्हणजे एवढं समजत नाही का मोटरसायकल चालवणाऱ्याला सगळं समजत, आणि एवढं विमान चालवण्याला डांबरी का हा खडतर रस्ता हे समजत नाही का? म्हणजे हा साधा सुद्धा प्रश्न आहे आमचा. आम्ही तर मेंढरा वळणारी माणसं आहेत. साधारणतः आम्ही बाईक चालवायला लागलो तो डांबर सोडून चालू शकत नाहीत. हा विमानिक कोणचा होता त्याची तपासणी करा तुम्ही. एकंदरीत जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काही ज्या प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी ज्या टायमाला विमान आलं होतं त्या टायमाला ते पहिल्याच वेळेत या ठिकाणी लँडिंग होणं अपेक्षित होतं, परंतु ते समोर जाऊन परत या ठिकाणी मागं आलेलं आहे. बरोबर. तर ते बाकीचं काय माहित नाही, पण आमच्या मनात रोष आहे. आमचा रोष तुम्हाला आम्ही बोलून दाखवलाय. मोटरसायकल चालवणारा सुद्धा डांबरी सोडून खाली घालत नाही. मग एवढं मोठं विमानिक जो चालवतो तो इकडे खड्ड्याने कसं घालवतो याची फक्त माहिती आणि चौकशी सीबीआय मार्फत व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा ही फक्त मागणी आहे. काय सांगू शकता तुम्ही आधी? काय नाही बाकीचं आता दादांचं काय पर्व, आमचं पर्व हरलंय, सगळं आमचं दैवत गेलंय. आज काय सुचत नाही आम्हाला बोलण्याचं, किंवा सगळं आम्ही चिंतातूर झालोय, असं आतुर झालोय. म्हणजे आज बघा का आता बघा. नमस्कार, आज आपण बारामती या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालेलं आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक आहेत. अजितदादा पवार बद्दलच्या त्यांच्या ज्या भावना होत्या त्या या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार. दादा नमस्कार, आपलं नाव आणि गाव, आपला परिचय थोडक्यात द्या. अजितदादा बद्दल तुमच्या काय भावना आहेत? नारायण चंद्र साळवे, अहिल्यानगर जिल्हा आणि श्रीगोंदा तालुक्यात मुनेगा या गावातून आम्ही आलेलो आहे. अजितदादा हे आमचे लई मोठे प्रेरणास्थान नेते होते. अजितदादा सकाळी 9:45 वाजता मी जेव्हा पोराला शाळेत सोडवायला गेलो त्यावेळेस मला ही बातमी कळल्यानंतर माझ्या मन हेलून गेलं. असं झालं की टच करून डोळ्यातून पाणी आलं. इतका मोठा नेता या महाराष्ट्राला, इतकी मोठी नेत्याची पोकळी समाजाला कायम तुम्हाला सांगतो ही पोकळी जाणवणार आहे. इतका मोठा नेता असा होणं नाही, आणि जे शब्द देईन ते शब्द पूर्ण करणारा नेता आहे. हीच माझी त्यांची भावपूर्ण संदेश त्यांना आणि साळवे परिवारातर्फे. दादा तुम्ही काय सांगू शकता अजितदादा? दादांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात पुन्हा घडले नाही. दादा दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व होतं. दादा आपल्यातून गेले, ही महाराष्ट्राच्या गेलेली एक मोठा नेता गेलेली ही पोकळी किंवा हा नेता परत महाराष्ट्रात घडणे नाही. ह्या नेता घडवण्यासाठी महाराष्ट्राला 50 ते 60 वर्ष गेलेली आहेत, आणि दादासारखं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला घडणार नाही हे ह्याचं आहेच. पण महाराष्ट्रात जे दुःख झालंय, जी कार्यकर्ते आणि सगळ्यांना दुःख झाले, त्यातून सावरण्याची ईश्वरांनी सद्बुद्धी देव, एवढीच प्रार्थना मी करू शकतो. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही बारामती.